महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा फटका हर्सूल परिसरातील अष्टविनायक नगरच्या नागरिकांना बसतोय। महानगरपालिकेने केलेल्या चुकीच्या रस्ता कामामुळे संपूर्ण वसाहत पाण्यात बुडत असून या विरोधात संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की साधारणपणे गल्लीतील पावसाचे पाणी बाहेरच्या बाजूने वाहून जावे अशी रचना केली जाते। मात्र हर्सूल येथील भगतसिंग नगर रोडवरील अष्टविनायक नगरमध्ये महानगरपालिकेने बाहेरचे पाणी थेट रहिवासी गल्लीत सोडले। प्रशासनाने मुख्य रस्ता जवळपास 3 फूट उंच बांधून त्याचा उतार थेट वस्तीच्या दिशेने दिल्यामुळे कॉलनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचते। परिणामी नागरिकांसह लहान शालेय विद्यार्थ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान महिलांनी आरोप केला आहे की महानगरपालिका आमच्याकडून घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व प्रकारचे कर नियमितपणे वसूल करते, मात्र आजपर्यंत या भागात पिण्याच्या पाण्याची नळ योजना करण्यात आलेली नाही। उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तर पावसाळ्यात गुडघ्या एवढ्या पाण्यातून वाट काढावी लागते। टँकर आल्यावर दूरवरून हंड्याने पाणी आणावे लागते, पण कर वसुली करताना मात्र प्रशासन मागे पुढे पाहत नाही, असा गंभीर आरोप महिलांनी केलाय। विशेष म्हणजे जी वसाहत अजून अस्तित्वातही आलेली नाही त्या ठिकाणी रस्ते बांधले जातात, मात्र आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षांपासून येथे वास्तव्यास असूनही अद्याप मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केलाय। प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय। आपलं नाव? भाग्यश्री मुळे, आणि ह्या परिसराचं नाव काय आहे? अष्टविनायक नगर। तुम्हाला काय समस्या आहे? आम्ही इथं 18 वर्षापासून बिना रस्त्याचं राहिलोय हम्म. आणि 18 वर्षानंतर आम्हाला रोड झाला आणि आता हे नवीन रोड बनवत आहे, पूर्ण आमच्यापेक्षा उंच झाला। आम्ही आधीच ऑलरेडी पाण्यामध्ये राहतो पावसाळ्यामध्ये आणि आता यांनी पूर्ण पाणी आमच्याकडे काढलं तर आता हे पूर्ण पाणी आमच्या कॉलनीमध्ये राहणार। आणि पावसाळ्यात कशी समस्या येते म्हणून तुम्हाला? पूर्ण इथं पाणी तुमचं आतल्या रोड मध्ये पण पाणी जातं, आतले रोड पण खोल केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही पाण्यातच राहतो काय। आपलं नाव? माझं इंदू देशटवाड। अच्छा, काय समस्या आहे आपली? समस्या म्हणजे 4 महिने आमचं पाणी हे रोडचं पाणी पूर्ण मध्ये जाते। 4 महिने आमच्या मुलांना वगैरे शाळेत येताना शूज काढून जावं लागते आणि माणसाला सुद्धा 4 महिने जाणं येणं पाण्यामध्येच आहे। तर महानगरपालिकेने रस्ता बनवताना तुम्ही विरोध केला नव्हता? विरोध केला होता ना, आणि ह्याचा फ्लो या साईडला जाणार आहे म्हणून। आता मग तेव्हा आम्ही काही बोलू शकत नव्हतं, कारण की इकडे काही प्लॉटिंग नव्हती, काहीच नव्हतं। मग महानगरपालिकेने स्लोप तुमच्या घरात केला? घरात नाही केला, म्हणजे घराच्या दिशेने हा, केला? हा। आता ह्या नवीन त्याचा स्लोप आमच्या साईडला झालेला आहे। अच्छा, जेव्हा इकडे प्लॉटिंग नव्हती ना त्याच्यामुळे ते पाणी तिथंच राहायचं अच्छा, आणि ते आता त्यांनी आम्हाला अपेक्षा होती की हे पाणी इकडे काढतील, पण त्यांनी आता हा रोड उंच बनवला अच्छा. आणि आम्हाला पाणीपट्टी पण म्हणजे पाणी नाही तरी पाणीपट्टी देत आहे। कागदोपत्री पाणीपट्टी आहे, कागदोपत्री पाणीपट्टी आहे आम्हाला। पाणीपट्टी तुम्हाला इकडे नळ नाही? नळ नाही, पाणी नाहीच आहे। सगळ्यांकडे बोर आहे, खूप सगळे वर्षापासून बोर, नाहीये. टँकर याच्यावर आणि मुलांना सुद्धा कडेवर घेऊन पाणी, म्हणजे पाण्यातनं आम्हाला घेऊन जावं लागतं मुलांना कडेवर आणि नंतर समोरून सोडावं लागतं। व्हॅनवाले सुद्धा आतमध्ये येत नाहीत त्या पाण्यामुळे। खूप पाणीपट्टी किती दिवसापासून भरतात? पाणीपट्टी म्हणजे आम्ही भरलेलीच नाही। 35,000 एकाच्या नावानं, 30,000, 40,000 असं आहे पाणीपट्टी। आणि नळ नाही? नळ नाहीच, नळ काय आलेच नाहीत, नळ कागदोपत्री नळ बिल येते। बिल त्याचं आमच्या नावावर आहे। आम्ही आता 16-17 वर्ष झाले तर पाणी आम्हाला रोड नाही, काही नाही। कसं काय तुम्ही हे करता इथलं? म्हणजे रोड पण नाही ना आम्हाला, आणि पाणीपट्टी बी नाही, काहीच नाही। सगळं कसं काय करायचं? खंबे नाही, लाईट नाही, कुठून हे करणार? कोणती व्यवस्था महानगरपालिकेने? कोणतीच व्यवस्था नाही महानगरपालिकेची। अच्छा. टॅक्स घेता नसते ना। टॅक्स चालू आहे, तो भरणे चालू आहे आणि आमचा कागदोपत्री पण चालू आहे। आपलं नाव? वैशाली बाग। काय समस्या आहे तुम्हाला? रोडाची समस्या आहे आम्हाला, पाण्याची, रोडाची। रोडाची काय समस्या आहे? रोड आता आमचं पाणी इकडे पाहिजे होतं तर इकडे चालू स्लो स्लो घरापर्यंत? घरापर्यंत। पावसाळ्यात जास्त त्रास हो होतो. हो। आपली काय समस्या आहे? माझी समस्या नाहीये काही, पण मला एवढंच म्हणायचं आहे, 25-25, 30-30 वर्ष, 22-22 वर्ष लोकांना राहून झाले। माझ्याकडे कमीत कमी 30-40% एरिया लिगल आहे। अशा कितीतरी सोसायट्या जिथे 22-22, 25-25 झाले, मनपाच्या सुविधा नाहीये। आणि हा रस्ता इथं लेआउटच सँक्शन आहे फक्त, अजून लोक राहायला नाही आले। हा रोड कसा मंजूर झाला? इथले सर्व रस्ते मी माझ्या कार्यकाळामध्ये घेतलेले आहे, मला सगळं माहिती इथं कोणते कोणते कामं मी घेतलेले। आणि हा नवीनच रस्ता मंजूर केला, इथं लोक राहायला नाहीये। लेआउट आता सँक्शन, मी जो रस्ता घेतला तो मला वाटलं तो बनतोय, तो रस्ता बनतोय, पण त्यासोबत हा पण बनतोय। तेव्हा ते लेआउट नव्हतं ज्यावेळेस तो रस्ता घेतला होता मी। हा सर्वे नंबर काय, परिसर कोणता? हे अष्टविनायक नगर आहे, बाजूचं हे बनतंय, हा नवीन पट्टा आहे, पाण्याची टाकी म्हणता याला, सहाराला लागून। आता हे नवीन लेआउट झालेलं आहे, हे लेआउट आता नवीन झालं, मला वाटतं 1.5-1 वर्ष झालं असेल, वर्ष 1.5 वर्ष लेआउट होऊन।
पण इथं लोक राहायला नाहीये, काहीच नाहीये. लोक रस्ता देतात. मी अधिकाऱ्याला विचारतो तर अधिकारी म्हणतो त्यांनी बेटरमेंट भरलेलं आहे. मग माझ्याकडे 22 25 वर्ष झालेल्या सोसायटी आहे, त्यांनी बेटरमेंट भरलेलं आहे, त्यांना अजून सुविधा नाही मनपाच्या. मी जसं साहेबाच्या फडातून कामं केले, काही ठिकाणी अजून कामं व्हायची बाकी आहे. मग लेआउटला कसं काय मिळालं हे आता याच्यामध्ये काहीतरी मिलीभगत आहे. 100% आहे. मी कमिशनर पर्यंत जाणार, मी इथले सगळे लोक कमिशनर पर्यंत घेऊन जाणार. आम्ही आज अर्ज टाईप केला, आम्ही त्याची माहिती मागवणार. हा मंजूर कसा झाला, कोणत्या बेसवर झाला, इथं लोक राहायला नाहीये. म्हणजे तुम्ही प्लॉटिंगला, आता आम्ही सिडकोची प्लॉटिंग करतो, आम्ही कुठे लेआउट टाकतो, तिथं आम्ही सगळं मनपाचा सिडकोचा सगळा खर्च भरतो, आम्ही लेआउट सँक्शन करतो, पण तिथं आम्ही सुविधा आम्ही स्वतः देतो. काँक्रीट रस्ते आम्ही बनवून देतो, आम्ही ड्रेनेज स्वतः बनवून देतो, लाईट आम्ही स्वतः देतो तिथं. तेव्हा आम्हाला सिडको मनपा ही सँक्शन देते. आणि इथं लेआउटच पडलं तर लेआउट मनपा त्याला रस्ते देते. याच्यामध्ये बिलकुल काही ना काही मिली भगत आहे. लोकांची असल, आणखी कोणाची असल, आणि मनपाच्या अधिकाऱ्यांची तर 1001% याच्यामध्ये मिली भगत आहे. म्हणजे प्रायव्हेट सोसायटी, प्रायव्हेट लेआउट आहे, आणि त्याच्यामध्ये मनपाच्या खर्चातून रस्ते बनवतोय. म्हणजे याच्यामध्ये आता पूर्ण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. आम्ही कमिशनरकडे जाणार, कमिशनरला विचारणार, कमिशनरला इथे व्हिजिटला आणणार. आणि बरं बनवता बी आहे तर सगळं पाणी एक अष्टविनायक नगर सोसायटी म्हणून त्या सोसायटीमध्ये काढताय. रस्ता बनवायची पद्धत बघा. मिनिमम 3 ते 1 मीटर पेक्षा उंच रोड केला, आणि पूर्ण पाणी त्या अष्टविनायकला. खरं म्हणलं नियमान ते पाणी ह्या साईडला निघायला पाहिजे होतं, पण पाण्याचं तर समजलं ते कळालं आम्हाला, पण तो रस्ताच इनलिगल बनतोय, तो रस्ता अथॉरिटीज बनत नाहीये. हेच माहिती आम्हाला कमिशनरकडे घ्यायची. इथं रिक्षावाली येत नाही, इथं व्हॅनवाली येत नाही. आपण स्मार्ट सिटी अंडर हा रस्ता तुम्ही जे कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहे, जे आपण संभाजीनगर आपण स्मार्ट सिटी म्हणतो, हे रस्ते आमदार फंड मध्ये भेटलेले. 20 वर्षापासून आम्हाला रस्ते नव्हते. आम्ही खडीत सगळे वाढलेले. आम्ही सोडा, आमचे आता आमचे लहान भाऊ सोडा, आमचे जे भैया आहेत त्यांचे पोर सुद्धा या रस्त्यावर अजून वाढलेले नाही. आता हा रस्ता इथून आम्ही थांबवला, काल हा रस्ता थांबवला, सगळे लेडीज होती इथं. हा रस्ता असा जोडवला यांनी. रस्त्याला जोडायची पद्धत असती, एक स्लोप असतो. हा पूर्ण पाणी 3-3, 4 फूट आपण कमरे पण पाणी येतं आमच्याकडं. ना पाण्याचा आउट दिले आम्हाला, ना आम्हाला पाणपट्टी आम्ही भरून पण आमच्याकडे पाणी आहे, ना नळ आहे आमच्याकडे. तर ही पद्धत आम्हाला खूप दिवसापासून त्रास होता. पण हा त्रास आहे, हा आम्ही डोक्याला जाणारा त्रास आहे. कारण की इथं ना माणसाला उभं राहायला जागा आहे ना काही. इथून चालत जाणार शाळेच्या विद्यार्थ्यांना पण इतका त्रास आहे. त्याचा प्रचंड, म्हणजे साधं तुम्ही चालत तरी जाल इथून पावसाळ्यात तर जाऊ शकणार नाही इथून. महानगरपालिकेला टॅक्स सर मी पूर्ण टॅक्स भरले, माझं पूर्ण टॅक्स भरलेलं आहे मी. तरी मला रस्ता नाही, पाणीपट्टी म्हणजे नळ नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, कुठले आम्हाला सुविधा दिलेली नाही. सर्व रस्ते झालेले आहे, फक्त आमचाच रस्ता झालेला नाही. अच्छा. तरी तो रस्ता व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.